नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये। आणि आज मी बनवणार आहे मस्त अशा चिकाच्या वड्या, त्या पण दोन पद्धतीने। एक असणार आहे शुगर फ्री आणि दुसरं असणार आहे विथ शुगर। तर अर्धा लिटर चीक घेतलेला आहे मी 1 लिटर चीक आणलेला आहे, जो की हा अर्धा लिटर आहे आणि अजून अर्धा लिटर साईडला ठेवलेला आहे। तर दोनही वड्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मी। तर बघू शकता हे 1 लिटर आहे पूर्णपणे, तर अर्धा मी आता यूज करणार आहे। तर मी आता म्हणजे लगेचच यूज करणार नाही आहे। तर ज्यांना स्टोर करून ठेवायचं असेल, ज्यांना लवकर बनवायचं नसेल, नंतर बनवायचं असेल कधी, तर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने। नंतर त्याचा बर्फ तयार होतो आणि नॉर्मल पाण्यामध्ये ते आपण डीप करून ठेवल्यानंतर बघू शकता मी काढून घेतलेला आहे फ्रीजमधून आणि तो नॉर्मल पाण्यामध्ये ठेवायचा आहे साधारण 15 मिनिटांसाठी आणि लगेचच तो मेल्ट होतो। तर मी हे पाणी घेतलेलं आहे जे की साधं आहे आणि यामध्ये मी डीप करून ठेवणार आहे। 15 मिनिटांसाठी साईडला ठेवायचं आहे आणि लगेचच बघू शकता तुम्ही 15 मिनिटं झाल्यानंतर ते पूर्णपणे असं मेल्ट होतं। गरम वगैरे असं काही करायचं नाही त्याला, नाहीतर त्याचा खरवस तयार होईल। तर साध्याच पाण्यामध्ये ठेवायचं आहे 15 मिनिटांसाठी आणि नंतर बघू शकता पूर्णपणे मेल्ट होतो चीक आणि अशा पद्धतीने तयार होतो। त्यानंतर किंवा तुम्हाला जर लगेचच बनवायचं असेल तर तुम्ही लगेच पण बनवू शकता। आणि हे बघा मी काढून घेते आहे एका पातेल्यामध्ये याला चिकाला। तर चीक तर नेहमी अवेलेबल नसतो, जेव्हा तयार असतो तेव्हाच तुम्ही त्याला बनवू शकता। तर जेव्हा पण अवेलेबल असेल किंवा भेटेल तर तुम्ही नक्की त्याला बनवा आणि मस्त असं एन्जॉय करा। तर त्यासाठी मी आता थोडीशी साखर घेते आहे, साधारण 2 वाटी साखर घेते आहे छोट्या, आणि त्यामध्ये मी इलायची टाकणार आहे फ्लेवरसाठी। तर तुम्हाला प्लेन हवा असेल तर तुम्ही प्लेन पण करू शकता, पण इलायचीने खूप छान असा त्याला फ्लेवर येतो, एक टेस्ट येते थोडीशी आणि छान पण लागतं। तर मी आता हे बारीक करून घेणार आहे साखर आणि इलायची, जेणेकरून लवकर पावडर त्याची तयार होते आणि त्यामध्ये आपण ते ॲड करणार आहोत। तर हे बघा बारीक करून घेतलेलं आहे पिठी साखर आणि हे त्या चिकामध्ये मी टाकणार आहे आणि साखर जी आहे पूर्णपणे त्यामध्ये विरघळवून घेणार आहे। हे बघा पूर्णपणे विरघळवून घ्यायचे आहे आणि जेणेकरून त्याची पावडरच्या गुठळ्या राहणार नाही असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये आणि पाण्यामध्ये हे बघा पाण्याच्या वरती आपलं असं एक भांडं ठेवायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर ताट ठेवू शकता, पातेलं ठेवू शकता, काही पण ठेवू शकता आणि त्यामध्ये जसं तुम्हाला शेप हवा असेल तसं तुम्ही भांडे घेऊ शकता। जर अजून पसरट हवा असेल तर पसरट प्लेट पण ठेवू शकता त्यामध्ये। त्यानंतर 20 मिनिटांसाठी आपल्याला मीडियम गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे आणि बघू शकता आपल्या वड्या ज्या आहे पूर्णपणे सेट झालेल्या आहेत आणि आता आपण ह्या थंड करून घेणार आहोत। तर साईडला करून थंड करून घ्यायचे आहे, नंतर 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खूप छान अशा सेट होतात, जेणेकरून त्याच्या अशा मस्त वड्या पडतील, म्हणून त्यासाठी फ्रीजमध्ये नक्की ठेवायचं आहे। त्यानंतरच आपल्या वड्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्याचा शेप जो आहे तो एकदम परफेक्ट असा होईल आणि लवकरात लवकर म्हणजे अशा सॉफ्ट एकदम निघतील वड्या आपल्या त्यातून, म्हणून त्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये नक्की ठेवायचं आहे। नक्की सेट केल्यानंतर तुम्ही पण फ्रीजमध्ये ठेवा। अशा प्रकारे बघू शकता कट करून घेतलेला आहे मी आणि त्याच्या वड्या ज्या आहेत त्या पाडून घेतलेल्या आहे। तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही शेप देऊ शकता, छोट्या मोठ्या किंवा शंकरपाळीसारखा आकार। तर मी पूर्णपणे असं चाकूने कट करून घेते आहे आणि मी याला शंकरपाळीचा आकार देणार आहे। तर बघू शकता मी कट करून घेते आहे, हे बघा अशा पद्धतीने कट करून घेते आहे आणि मस्त अशा आपल्या वड्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे। तर मी चम्मचच्या साहाय्याने काढून घेते आहे, हे बघा अशा पद्धतीने काढून घेणार आहे मी पूर्णपणे। त्यानंतर आपल्या वड्या ज्या आहेत खाण्यासाठी रेडी होणार आहेत। हे बघा मी काढून घेते आहे सर्व वड्या। तुम्हाला पण नक्की अशा वड्या जर बनवायच्या असेल तर नक्की व्हिडिओ आपला बघून तुम्ही ट्राय करू शकता, खूप छान अशा लागतात आणि मला तर खूप जास्त आवडतात चिकाच्या वड्या। तुम्ही पण खाल्ल्या आहेत का किंवा खाणार आहात तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि रेसिपी बनवून बघा। हे बघा मस्त अशा वड्यांना शेप आलेला आहे आणि खूप छान जशा दिसत आहेत खूप खायला पण छान लागतात। जशा बाजारामध्ये भेटते गाडीवरती जी मलाई भेटते, जी थंड थंड असते
तशीच एकदम टेस्ट लागते त्याची। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने वडी आणि बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी बनली आहे ते। हे बघा मस्त असे झाले आहे। त्यानंतर राहिलेला जे चीक आहे तो घेतलेला आहे मी अर्धा लिटर, जो की आपल्याला शुगर फ्री म्हणजेच गूळ टाकून तो बनवायचा आहे। तर गूळ घेतलेला आहे मी, गूळ नाही गुळाची पावडर आहे ही, जेणेकरून लवकर वितळणार आहे त्यासाठी मी गुळाची पावडर त्यामध्ये टाकले। साधारण 2 वाटी गूळ घेतलेला आहे मी गुळाची पावडर आणि ती मी चिकामध्ये आता ॲड करते आहे। हे बघा टाकून घ्यायची आहे पूर्ण आणि वितळून घ्यायचा आहे। चीक जो आहे म्हणजे चिकामध्ये आपला गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळून घेण्यासाठी असं मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचच्या साहाय्याने। हे बघा अशा पद्धतीने आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व। हे बघा तर लगेचच मिक्स होत नाही, थोडासा वेळ लागतो, म्हणून 10 मिनिटासाठी मी हे साईडला ठेवणार आहे आणि याची टेस्ट जी आहे ती पण खूप छान लागते। नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा। यामध्ये कुठलाही फ्लेवर मी यूज करणार नाही आहे, म्हणजे जसं इलायची वगैरे केसर असा यूज करतात तर तसं काही नाही केलेलं, फक्त प्लेन ठेवलेला आहे चीक आणि यामध्ये गूळ ॲड केलेला आहे। याचा पण खूप छान अशी टेस्ट लागते। तर हे साधारण 10 मिनिटासाठी मी 10 ते 15 मिनिटासाठी मी साईडला ठेवलेलं होतं आणि आता हे बघू शकता याचा गूळ जो आहे यातला पूर्णपणे वितळलेला आहे आणि आता कुकरचा जो डब्बा असतो तो त्यामध्ये मी हा जो चीक आहे तो ॲड करणार आहे। बघू शकता हे बघा अशा पद्धतीने आणि काढून घ्यायचं आहे हे सर्व आणि आता हा सेम पद्धतीने जसं आपण त्या वड्यात ठेवल्या होत्या पाण्यावरती तसंच ठेवायचं आहे आणि या पण 20 मिनिटासाठी आपल्याला मस्त अशा वाफवून घ्यायच्या आहे। 20 मिनिटं झाल्यानंतर थंड होऊ द्यायचे आहे। थंड झाल्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवायचे आहे 15 मिनिटासाठी, नंतरच वड्या कट करायच्या आहे। खूप छान आणि परफेक्ट अशा वड्या तयार होता। या पण कट करून घेणार आहे मी। तर तुम्हाला गुळाच्या हवे असेल तर तुम्ही गुळाचे बनवू शकता किंवा साखरेचे हवा असेल तर तुम्ही साखरेचे बनवू शकता। दोनही पर्याय बनवू मस्त, दोनही छान लागतात वड्या। तुम्हाला कुठच्या आवडतात नक्की कमेंट करून सांगा। हे बघा अशा पद्धतीने मी कट करून घेते आहे आणि मस्त अशा एन्जॉय करणार आहे। तर तुम्ही पण नक्की बनवा, तुम्ही पण एन्जॉय करा। हे बघा अशा पद्धतीने कट करणार आहे आणि याच्या वड्या ज्या आहेत त्या काढून घेणार आहे। चम्मचच्या साहाय्यानेच काढायच्या आहे, जेणेकरून त्याचा शेप जो आहे तो असाच मस्त असं बघू शकता एकदम स्मूथ अशा वरती निघती वडी आणि तयार होतात। तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाही आहे। भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।